शुभाची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याचा पताका अभिमानाने ठेवत आहे. लक्ष देऊ नाही का मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणे लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असे ठेवण्यात आलं. आईच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो. शिवबाराजे हे आमचे सर्वात धाकटे रत्न. अतिशय कठीण परिस्थितीवर मात करत आम्ही शिवबाराजांना घडविले. अंगणातील तुळस, गोट्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याची गय करू नका. ही शिकवण आम्ही शिवबाराजांना दिली. आम्ही पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न ते त्यांनी पूर्ण केले. त्यांच्याविषयी जेव्हा बोललं जातं, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी व जिजामातांची, मुहूर्तमेढ रवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. म्हणूनच म्हणते बाळांनो, शिवबाराजांसारखं खूप मोठं व्हा, एक ध्येय उराशी बाळगा. आणि हो, फक्त नाम ओढल्याने शिवाजी राजे होत नाही हा. त्यासाठी त्यांनी ज्या गोष्टी त्यांच्या स्वराज्यातील लोकांच्या मनावर बिंबवल्या त्यातील एक म्हणजे परक्याचे आपल्या राज्यावर हुकुमशाही नसावी आणि दुसरं म्हणजे परस्त्री ही माते समान असावी, तिचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.